तू बोलते का माझ्याशी? मी माझी चुकी असू शकते आणि बॉबची पण असू शकते. सो पहिला सँडविच जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. पूर्ण चीज वगैरे दिसतंय इथे. असा कुठेच नाही भेटला आम्हाला फक्त असा इथेच भेटला वहिनीचा हाताचा. म्हणजे लग्न केलेला फायदा आहे ना या पोरीशी. खरा बोल, खरा आहे का नाही? आणि आता तुम्हाला विचार पडला असेल की एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा वगैरे घेऊन हे चौघं निघाले कुठे. इथे आम्हाला कोको जो आहे तो ऑलरेडी भेटलाय. ए कोको, किट्टू ना नेहमी रोहित बद्दल विचारत असतो. तर मम्मीला पुढे जाऊन देईल आणि किट्टू मग लगेच विचारेन की रोहित दादा तू काय. जी बायको जी आहे ती उपास सोडते. नवऱ्याला चांगली अक्कल यावी म्हणून आज गुरुवारच्या दिवशी तिने उपास धरलेला. किती दिवसानंतर असे एका ताटात जेवले असते. नाही हे दोघं आता 1 महिना झालाय. काय पप्पानी पाहुणे सोडले मला चहा दिला आणि आणि सगळीकडे मग ते धाट कोणाचे असतात. बायकोचं प्रेम आहे तसं. कधी ना घाण बनवायचं पप्पा. म्हणजे हे सवय मोडल. हे बरोबर. पप्पा येणार होते पण ते मम्मी मुले ना आले. माझ्यामुळे का बोलले की मला न्यू इयरच्या दिवशी हिचं तोंड नाही बघायचं. डॉमिनेटर झालं. ओ क्या बात आहे. उद्या आपण कुठे चाललोय गाईज? आपण उद्या चाललो आहे रिसॉर्टला. सरप्राईज आहे. आणि एका त्याला थंड झालं होती. चुकी माझी होती. कोमाला हर्ट होण्यासारखं मला बोलायला नव्हतं पाहिजे होतं. आता आम्ही चाललोय बाहेर तर तिकडे कोणावर तरी मोठावाला प्रँक करू. बॉबीची चालली आहे साफसफाई घराची. ओके, तू बोलते का माझ्याशी? नको बोलू का? नको बोलू. विषय असा आहे ना की तो पण करतो आणि मी पण करते. पण हे आपलं घर आहे, आपण करणारच. माझं असं म्हणणं आहे. तर याला असं हायलाईट करणं किंवा बोलणं गरजेचं नाही आहे दोघांनी सुद्धा. मे बी माझी चुकी असू शकते आणि बॉबची पण असू शकते. हर माणसाला स्वतः बरोबर वाटतं तर माझी सुद्धा चुकी असू शकते. आय कॅन अंडरस्टँड. आणि बॉबची सुद्धा असू शकते मे बी. पण माझं म्हणणं हेच आहे कारण की दोघं पण जे करतायत ते आपल्या संसारासाठी करतायत दोघं सुद्धा. तर दोघं पण करणं गरजेचं आहे. त्याला मोजणं मला नाही वाटत ठीक वाटतंय मोजणं. तो करतो, सगळे नवरे नाही करत तर तो करतो. त्यासाठी मी नेहमीच बोलत असते की चांगली गोष्ट आहे. आय एम सो लक्की. पण आता कसं आहे ना की आम्ही दोघंच आहेत तर मी पण एकटी तर एवढं सगळं नाही करू शकत. तर तो मला हेल्प करतो तर चांगलीच गोष्ट आहे. मला आवडतं ही गोष्ट. तेवढंच माझ्या कामाला कमी नको समजू. माझं म्हणणं हेच आहे, माझ्या कामाला कमी नको बोलू आणि तुझ्या कामाला जास्त नको बोलू. आणि दोघंही काम करतोय तर त्याला बोलायची गरजच नाहीये काही. माझं म्हणणं जाऊ दे, आता सगळं मेसअप झालंय. तर आता आय थिंक रागवलंय. रागवू दे, आता काय करू. थोड्या वेळाने मनवायला लागेल. ओके, तर खूप थंडी आहे. तुमच्याकडे थंडी आहे की नाही ते कमेंट करा. आणि तुम्ही कुठून व्लॉग बघताय हे नक्कीच कमेंट करा. मला जाम आवडेल बघायला. आणि मी मोस्टली सगळेच कमेंट रीड करत असते. बॉब नाही करत असेल तरी पण मी रीड करते, नेहमीच रीड करते मी कमेंट. आणि कसं आहे ना, मी दुसऱ्या अकाउंटवरून रीड करते ना कमेंट, तर मला रिप्लाय देता येत नाही लगेच. मग मला त्या अकाउंटवर जाऊन करावं लागेल. पण मी ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच रिप्लाय देणार आहे. तुम्हाला जेही बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता. रॉंग, राईट किंवा मला काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. मी एक्सेप्ट करेल त्या गोष्टी जर मला बरोबर वाटल्या तर. आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट करा. आणि तुम्ही कुठून आहात ते नक्कीच कमेंट करा. मला जाम आवडेल हे ऐकायला की आपले ब्लॉग कुठून बघतात सगळे. तर सगळ्यांना टाइम नसेल पण नक्कीच एक कमेंट करून दाखवा. म्हणजे एकदा बघू, म्हणजे मला पण बघायचं की किती लोक आहेत. कारण की जसे व्ह्यूज आहेत आपले ब्लॉगला तसं कमेंट सुद्धा त्या प्रकारे आल्या तर मला जरा बरं वाटेल. आणि मी बघेल सुद्धा सगळ्यांचे कमेंट्स.
अजून काय बोलायचं होतं. आणि तुम्हाला ना नेक्स्ट कुठला ब्लॉग बघायला आवडेल ना, हे मला हे सुद्धा कमेंट करा की कुठला ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल. प्रँक वगैरे ठीक आहे, पण आता झालेत प्रँक. आपले मागचे प्रँक जर तुम्ही बघितले असतील, जाम भारी भारी प्रँक झालेल. त्याच्यानंतर पासून आम्ही प्रँकच केला नाही कधी ना बाप. चल, आम्हाला एका कामासाठी बाहेर सुद्धा जायचंय. तर आता वाजले 3 वाजेपर्यंत आमचे कामं काहीच झालेलं नाही, सगळे झालेत कामं. आमचं फक्त बॉबचं काम बाकी होतं आणि मला किचन आवरायचंय आणि त्याच्यानंतर सगळं झालं ना बॉब. बघ स्मेल बघ कसा येतो, जाम भारी येतो. तुम्हाला येतोय ना. सो मम्मी आणि रोहित आलेले आहे. रोहितला आमचे कपडे नसतात म्हणून नेहमी आमचा उघडा असतो रोहित. थंडीमध्ये माझी बॉडी एकदम हीट आहे बघा, बॉडी एकदम हीट आहे. तरी इथे बघ तरी बघा नाकातून शिंबूड येतोय. नाही पण तो बोलतो बॉडी एकदम हीट आहे. सो मम्मी आणि रोहित आलेले आहेत. मम्मी जरा कोमलची आणि माझी दुपारी भांडणं झालेली, पण ठीक आहे, नवरा बायकोची भांडणं होत असतात. थोडस सॉल्व्ह केलं. ती माझ्याकडे आली, जरा पाय वगैरे माझे पकडले आणि मला बोलली सॉरी वगैरे. तर मी बोललो जाऊ दे, माफ करायला पाहिजे, बायको माझीच आहे शेवटी. सो माफ केलं तिला. आणि आता आपण बनवायला सांगूया कोमलला चिकन चीज सँडविच. बनवलं कोमलला. हा, चिकन चीज सँडविच. कट्टी होती ती बट्टी झाली ना. बट्टी झाली. मग आता मग तिला सुंबायला सँडविच बनवलं सांगू. खाशील ना चिकन चीज सँडविच. उत्सुकता आहे. मग उद्या तू पिझ्झा बनव, उद्याच्या ब्लॉग मध्ये, हा ना. क्रिसमस चालू आहे ना, थोडस नवीन नवीन खाऊया. आपल्या भावाला सुट्ट्या पडल्यात क्रिसमसच्या, सो म्हणून आपला भाऊ आलेला आहे. विचार तुझ्या सुनबाईला, विचार सुनबाईला विचार काय तुमची कट्टी झाली बट्टी झाली ना. हो, असंच राहा आनंदात. आता नवीन वर्ष येतोय. अरे पाय बी पकडले माझे तिने. मला बोलते जाऊ दे, तुझी मम्मी येणार आहे, उगाच झगडा बिगडा नको, माफ कर मला. मी तिला बोलले चल चल चल, ते बोलते नाही माफ कर. पाय बी पकडले. दाब. मी तिला बोललो 5 मिनिटं तरी पाय दाब. मग तेव्हा तिला बोललो जाऊ दे चल. बिचारा भाभी. खरं का नाही तर बोलून तर जगू दे. नवीन वर्ष येते, भांडू नका. मग हिला बोललो मी, आणि हिला मी हे पण बोललो की तोंड दाखवू नको नवीन वर्षी. पिढ्या ती मागणं आपल्या ती सगळी निघून जाऊ दे. सगळी या 24 ह्याच्यामध्ये बरोबर 25 ह्याच्यामध्ये एकदम असा आनंद यायला पाहिजे ना, मावळला नाही पाहिजे. बस तुझा आशीर्वाद असू दे. माझा आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठी. बस माझा आशीर्वाद घे कोमल. बस जय साईनाथ. सर्व काही सामान मी आणलंय. चीज, मेयोनीज, ब्रेड, बटर वगैरे, हे शिमला मिरची, कांदा, टमाटर, काकडी. सो मॅडम चालू. लेट्स गो. सो बघूया आपला चिकन चीज सँडविच कसा बनतो. सँडविच मध्ये काकडी आणि शिमला वगैरे असे उभे कापतात स्लाइस म्हणून. तुम्ही हे काय करताय? आपल्या हिशोबाने आपण करू शकतो. मला ते चावायला नाही जमत. रिंग्स बोलतो. ओके, म्हणजे सोपं. कारण की त्याला चावायला गेलं ना, अर्ध खाली पडतं, अर्ध वरती राहतं, अर्ध चावता येत नाही. मग टाइम वेस्ट नाही पाहिजे, म्हणून बारीक बारीक कधीही करून टाका. जर तुम्ही म्हणजे चावाचं टेन्शन नाही, चावायचं नाही. हे टेस्ट पण लागतं त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे काहीतरी मॅडम वेगळं बनवतात. आपण डेलीचा जो सँडविच बघतो गोल गोल करून कापून टाकला की झालं. ओके, तर आपलं झालंय आता सगळं प्रकारे चांगलं कटिंग. ह्याच्यामध्ये आपण टाकले शिमला मिरची, ग्रीन कॅप्सिकम आणि काकडी टाकली आहे आणि काय कांदा, टमाटर. मध्ये आता यूज करतोय शेजवान चटणी आणि इट विल बी लॉट्स ऑफ शेजवान. हे मी माझंच बनवते, मी कुठे बघितलं नाहीये किंवा कुठे शिकलेली नाहीये. हे मी माझ्याच पद्धतीने बनवते. रोहितला इथे जीन्स काढणं चाललंय, माझ्या जुन्यावाला जीन्स काढणं चाललंय. तर मला इथं आता एक गोष्ट आठवली की मी ह्याला असं हातात खेळलोय आणि आज माझे जीन्स घालतोय. तो क्या बात आहे. थोडस फक्त बेल्ट लावलं झालं. थोडं नाही, अजून थोडं तुझ्यासाठी जपून ठेवलं. चांगल्यातल्या जीन्स आहेत ते, H&Mची जीन्स आहे. हा कोमल, मी सिरियसली असं विचार केला की मी ह्याला असं हातात खेळवलंय आणि आज तो माझी जीन्स घालतोय. क्या बात आहे.
माझी जीन्स घालते म्हणजे माझे एवढा होत आलाय तो असं मी मोठा आहे अजून बरं मोठा होत म्हणजे मोठा होत आलाय. मोठा झाला त्याच्या जीन्स त्याला होतच ही नाही. पण माझी हा होणार हा होणार नाही होणार, एवढी नाही होणार त्याला. काय बोलते, ही जीन्स जी आहे ती रोहितला परफेक्ट आली आहे. पण आता पण देऊ नको मला ठेव बोला. मॅडमनी इथे बॉईल चिकन करून बॉईल केलं हळद आणि मीठ टाकून फक्त, आणि आता त्याला मिक्स केलंय. तुम्ही चिकनचा खिमा पण आणू शकता. आमचं कसं घरात चिकन होतं म्हणून आम्ही हे यूज केलं, ते मी खिमाच यूज करते. ओके. हे वर का ठेवलंस असं? आपल्या हिशोबाने टाकायचं कुठं पण. म्हणजे ओके, डबल लेअर. हा, आता तुला इकडे ठेवायचं, अजून तू बोलतो 2 करायचे ना. ओके, म्हणजे 2 चीज. सो पहिला सँडविच जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. शिमला मिर्च नाही काढतो सर. कसा आलाय? खरं बोल, आई शपथ कोमल, पहिल्यांदा हा पोरगा काहीतरी चांगलं बोललाय. एकदम पहिले लगेच नाही बोलला तो, थोडं खाल्ल्यानंतर बोलला. हा नाही पण पहिल्यांदा जेन्युइन उत्तर दिलंय. एक नंबर आहे सर. खरं सांगतो. पूर्ण चीज वगैरे दिसतंय इथे. सॉस लावून खा अजून भारी लागेल. वाव, जाम भारी दिसते. अरे बाबा पाणी. माझ्या तोंडाला पाणी सुटलं यार. मला पण दे कोमल. मग कसं की अजून 10-15 प्लेट खाऊ. घा ना, 10-15 प्लेट खा तू. प्लेट खा तू. किचन मध्ये थांबायला लागेल तो काय तुझं वेळ परत. काय बोल, जेन्युइनली सांगतो मी जिंदगीमध्ये असं खाल्लं नाही कुठे. हॉटेलमध्ये जातो तेव्हा सँडविच खातो. पण असा नाही, असा कुठेच नाही भेटला आम्हाला फक्त असा इथेच भेटला वहिनीचा हाताचा. जाम भारी. आता माझी मम्मी जी आहे की तिने खाल्लंय ऑलरेडी. परत एकदा खा. परत एकदा खाते मी. टोमॅटो सॉस वगैरे लावून मस्त गरम गरम. कसा झालाय एकदम भारी. खरं सांग. तोंडामध्ये असं वाटतं की काय एकदम भरीव काहीतरी मस्त खाल्लंय. असं चीज ना, चीज जाम. म्हणजे लग्न केलेला फायदा आहे ना या पोरीशी. खरं बोल, खरं आहे का नाही? ते आधीपासूनच आहे आहे ना. त्याच्यावरूनच ना. अच्छा, म्हणजे फायदा आहे काय, लग्न केलेला फायदा आहे. बरोबर आहे. मला बघून तोंडाला पाणी सुटलाय. जाम भारी. आता माझा कोमल बनवणार आहे. कोमल बनव शेजवान मला. The next day. सो गाईज, दुसरा दिवस उगवलाय. दुसरा ना, ऍक्च्युली तिसरा दिवस उगवलाय. काल आम्ही पिझ्झा वगैरे खाल्लं, त्या गोष्टीचा ब्लॉग नाही घेतला कारण थोडा लेट झालेलं. आणि मी सँडविच त्या रात्री खाल्ला, म्हणजे ह्याच्या आधीच्या पार्ट मध्ये बघितलं असेल. खूप म्हणजे खूपच भारी झालेला सँडविच, शपथ सांगतो. आणि आता तुम्हाला विचार पडला असेल की एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा वगैरे घेऊन हे चौघं निघाले कुठे, तर कुठे जाणार? आम्ही लोक चाललोय किट्टूकडे. किट्टूकडे. सध्या तरी किट्टूकडे चाललोय. आणि उद्या आम्ही जाणार आहे फार्म हाऊसला 31ची पार्टी करण्यासाठी. सो त्या गोष्टीचा पण ब्लॉग आपला असेलच. सो सध्या तरी आपण जाऊया बोईसरला. देन बघूया आज काय काय घडतं. नक्की पूर्ण ब्लॉग बघा. आणि ब्लॉग आपला एंड नाही झालाय, अर्धा ब्लॉग झालाय, अर्धा बाकी आहे. इथे आम्हाला कोको जो आहे तो ऑलरेडी भेटलाय. ए कोको, कोको सो आम्हाला घ्यायला आलेला कोको. ऐका, आमचा आता प्लॅन झालाय की किट्टूला ना आम्ही रोहित आला असं सांगणार नाही, कारण किट्टू ना नेहमी रोहित बद्दल विचारत असतो. तर मम्मीला पुढे जाऊन देईल आणि किट्टू मग लगेच विचारेन की रोहित दादा तू काय, मग जायचं ना. तू नंतर आवाज, तू नंतर जा, लपून राहा. पण कोकोला बघून खुश झाला तर रोहित मग. हा, मला वाटतं कोकोला बघूनच रोहितला विसरून जाईल. हा, चला आज बघूया. आम्ही किट्टूची मजा बघणार होतो, अरे बापरे. पण किट्टू झोपलाय. हॅलो हॅलो, उठवलं. मामा आले. रोहित कुठे आला? रोहित नाही आलाय. किट्टू उठला, रोहितच नाही आला, सगळे आले पण काय करायचं. रोहितच नाही आला. आता कोको आलाय. कोको आला बाई किट्टू. ज्या नको शोधून दाखवा, शोधून दाखवा. नाही माझं बाळ आता शोधत आहे, पाहता कशा पळू पळू. कुठे गेला रोहित? कुठे आहे? शोधतोय तो. रोहित कुठे? कुठे गेला? रोहित नाही आलेला आहे. आम्ही त्याचा रोहित नाही आलाय. आम्ही ब्लॉग लावलेला. किट्टू तू जाऊ दे. किट्टू
अय्या, कुठं आलं? बाहेर नाही भेटतं. कुठे रे? कुठे आहे रे? हाय हाय आवर तुला बोलायचं शिकवलं होतं ना. बेस्ट फ्रेंड्स आहे दोघं बेस्ट फ्रेंड्स आहेत. आपण त्याला विचारतो तो तर नेहमीच रोहित दादा कुठं आहे, रोहित दादा कुठं आहे. माझी बायको जी आहे ती उपास सोडते. नवऱ्याला चांगली अक्कल यावी म्हणून आज गुरुवारच्या दिवशी तिने उपास धरलेला हा ना. साईं चरणी आणि स्वामी चरणी हीच प्रार्थना आहे की माझ्या नवऱ्याला अक्कल यावी या वर्षी. दोघं बहिणी उपास सोडतात. नाही तुमचा नव्हता ना उपास? माझा फक्त गुरुवार आहे. गुरुवार आमचा पण व्हेज. एका ताटात जेवतात. क्या बात आहे. किती दिवसानंतर असे एका ताटात जेवले असते? पहिल्यापासून जेवायचं. नाही हे दोघं आता 1 महिना झाले. ते नाही आता मोठे झाले ना. नाही लास्ट टाइम कधी जेवलेलं माझं म्हणणं असं आहे. 8 दिवस झाले असं. 3-4 महिने झाले असं. 3-4 महिने 8 दिवस. 3 दिवस सोफ्यावर एक दिवस आपल्या त्या रूम मध्ये नाही तिथं नाही जेवलं. तेच बोललो 4 महिने. लास्ट टाइम कधी. बरोबर 4 महिने. 3-4 महिने आले. ओके यांचं काय भलतच चाललंय. भावाभावांचं प्रेम बघा. आणि माझ्या भावाला तर कपडेच नसतात. अरे बापरे गाडी आणली पाहिजे. काय पप्पानी पाहुणे सोडले मला चहा दिला आणि मी पिते. आणि सगळीकडे बघते धातू कोणाचे असतात. बायकोचं प्रेम आहे तसं. मला बायकोचं ना नवऱ्याचं प्रेम बायकोवर आहे तसं. पाहुणे राहू दे साईडला. मला एक गोष्ट बोलायला आवडेल की ना आपल्याला काही येत असेल ना, आपल्याला नसेल चांगले येत असेल ना तर वारंवार कोणा पुढे करायचं नाही. कारण की पप्पाला चहा नेहमीच बनवायला सांगतात सगळे. कारण की पप्पा चहा चांगला बनवतात. कधी कधी ना घाण बनवायचं पप्पा. म्हणजे हे सवय मोठे हे बरोबर बोलले. माझं पण तसं नाही. मला जेवण येतं म्हणून हे सगळं आम्ही सगळे तिला तसं विषय मोकळे नव्हते. आणि हे लोक ट्राय पण नाही करत कधी. आज मला समजलं म्हणजे हे लोक स्ट्रॅटेजी यूज करतात. काय बोलताय? म्हणलं पप्पा कधी येणार आहे? तुम्ही मला वाटतं आतापासूनच तयारी येतात उद्याच्या. फक्त बॅग घ्यायच्या आणि चालायला लागायचं. अहो तुमचे मित्र ना तुम्ही फोन करून विचारा ना. अहो, कुठे आहे तुम्ही? काय आता संध्याकाळी पप्पा येणार होते पण ते मम्मी मुले ना आले. अय्या माझ्यामुळे का? बोलले की मला न्यू इयर्स दिवशी हिचं तोंड नाही बघायचं. काय आता नवीन पापाला नवीन करून देऊया का? बोलते हिचं तोंड मी केले किती 30-32 वर्षापासून हिचं तोंड बघतो. मला तिचं तोंड नाही बघायचं बोलले. नको बोलत न्यू इयरच्या दिवशी जरा नवीन तोंड बघू दे. नवीन लग्न करून दे. म्हणून पप्पा ना आले. माहितीये का तुला? ठीक आहे ठीक आहे. बटाट्याची भजी. मम्मी फक्त नाव घेता. हे करू का ते करू का असं करू का तसं करू का. अगं कर ना ग. तुला जे जमेल ते कर ग. तू चालू करते. जेवणार का आता तुम्ही लोक? तुला पाहिजे ते कर तू. पण पटकन बनवून दे. भूक लागली माणसांना. हा तो पुढचे 2 दिवस आम्ही फार्म हाऊसला एकत्र फॅमिली पूर्ण असणार आहे ना. तर खूप धमाल करणार आहे. आणि सर्वांचे अलग अलग ब्लॉग येणार आहेत. आणि खूप सारे गेम्स वगैरे खेळू, गप्पा मारू. आणि हा जो वर्ष आहे 2024 तो विसरून नव्या वर्षाला आम्ही सुरुवात करणार आहोत एकत्र. सो नक्की ते सुद्धा ब्लॉग बघाच. शिरा आमचा झालाय कॅन्सल. ताई बोलले मी उद्या शिरा बनवते कारण तूप आहे तो संपलेला आहे आणि खाली जायचा आला आम्हा सर्वांना कंटाळा. सो माझ्या मम्मीने मस्तपैकी फटाफट मला उपमा म्हणून दिलाय. तुम्ही उपमा चला आपण आता भेटूया पुढे. कोमल काय करते? पिझ्झा कोणासाठी? किट्टूसाठी. अय्या तू खाल्ला ना? तू ऍक्च्युली आपण व्लॉग नाही घेतला ना पिझ्झा बनवताना. आता मी बनवते तुझ्यासाठी.
आता पण. पण आता म्हणजे कसं किट्ट्याचं कसं झालंय किट्ट्या थोडा स्पेशल आहे ना आता. किट्ट्यांचं काय झालं, त्यांनी ते ब्रेड बघितला, मग बोलला आता तुम्हाला पिझ्झा. हे आम्ही पिझ्झा ब्रेड घेऊन आलोय. कोको बोलतोय किट्टू तुला पिझ्झा खायचा आहे ना, आता तू बनवते. आता मटेरियल काढते. टमाटर आवडतं ना, देते तुला. पिझ्झा बनवलेला आहे आणि या पिझ्झा साठी तुम्ही पसारा बघू शकता. अख्खा पसारा या पोरीने केलेला आहे एका पिझ्झा साठी. पिझ्झा 2 3 झाले. डॉमिनेटर ओ क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्या कोकोला पण द्या, आमच्या कोकोला पण द्या पिझ्झा. आमच्या कोकोला पण द्या पिझ्झा. दात नाही आले, कोकोला दात नाही आले की तू दादा सांगतो. पप्पाला द्या. कोकोच्या पप्पाला द्या. उद्या आपण कुठे चाललोय गाईज? आपण उद्या चाललो आहे रिसॉर्टला. सरप्राईज आहे आणि एका चांगल्या जागी चाललोय. सो उद्याचा पण ब्लॉग बघा. बोल एकदम तू आणि आता सेम दिसतात रे चिनी माका. काय भारी झालेलं आहे. थंड झालं होती. नक्की ना? थंड झालंय. थंड नाही खाऊ शकत ना, नॉनव्हेज आहे ना. माझं व्हेज खाल्ला मी. नंतर खाणार. व्हेज पहिले Veg लय भारी होतं. बनवलं, जे लोक नॉनव्हेज खातात व्हेज खाल्ला ना? व्हेज मध्ये काकडी होती आणि चीज लय भारी होतं. ए मेन तुझ्यासाठी आहे पोरा. खा बरं, सांगा मला. नाही थांब, गरम आहे त्याला, लय कसर झालंय. व्लॉग जो आहे तो आता इथे मी एंड करतो. एक विला आहे, मी सांगणार नाही कुठे चाललोय. हिल स्टेशन आहे, आता समजून जा. सो आम्ही 2 विलामध्ये जाणार आहे. उद्या एक विलामध्ये असणार आहे आणि पुढचे 2 दिवस नाही, दुसरा विला असणार आहे. तर 3 दिवस आम्ही फॅमिली खूप एन्जॉय करणार आहे. न्यू इयरची आपली धमाल मजा मस्ती असणार आहे. तर 3 दिवस आम्ही सोबत असणार आहे आणि खूप मजा मस्ती करणार आहे. आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. आणि हा ब्लॉग एंड करता करता मी मागच्या ब्लॉगचे कमेंट सांगतो. मी वाचले, मला समजलं की चुकी माझी होती. कोमलला हर्ट होण्यासारखं मला बोलायला नव्हतं पाहिजे होतं. म्हणजे मस्ती करायला पाहिजे होती, पण तिला हर्ट होईल अशी मस्ती नव्हती करायला पाहिजे होती. आय नो, समजलं. आणि नवरा बायकोमध्ये थोडीफार भांडणं होतातच. सो ठीक आहे कोमल, सो सॉरी जर तुला हर्ट झाला असेल तर. आणि हर्ट झाले म्हणून तुम्ही एवढे सारे कमेंट्स केले. सो ठीक आहे, यापुढे अशी तिच्याशी मजाक मस्ती करणार नाही. आणि कामांचा विषय राहिला तर ठीक आहे, आम्ही दोघांनी सांगितलंय की करूया, पण एकमेकांना काही बोलायचं नाही वगैरे. तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि खूप भारी झाला आजचा हा ब्लॉग. आम्ही आलोय बोईसरला, कारण उद्या आपल्याला मॉर्निंगला निघायचं आहे. सो उद्या मॉर्निंग पासून आपला नवीन ब्लॉग चालू होणार आहे. तर पुढचे 3-4 ब्लॉग येणार आहेत भारी भारी. सो नक्की बघा, कुठलाही ब्लॉग मिस नका करू. आणि अलग अलग असणार आहे, काहीतरी भारी भारी टॉपिक असणार आहेत. आणि आम्ही असं विचार करतोय की आता आम्ही चाललोय बाहेर, तर तिकडे कोणावर तरी मोठावाला प्रँक करू. सो मी खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी. तुम्ही सुद्धा एक्सायटेड राहा. आणि तुम्ही असे खूप सारे कमेंट्स करताय की खूप दिवसापासून तुमच्या चॅनलवर प्रँक नाही आलाय. सो आम्ही प्रँक करणार आहे, तर नक्की बघा पुढचे ब्लॉग्स. सो बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.